नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीतील कथित 1,75,00,000 रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंच शंकर खलाणे यांच्यासह 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय गोविंदराव माळी आज जो नेर ग्रामपंचायतीचा जो भ्रष्टाचार झाला होता 2015 ते 2020च्या दरम्यान 100/100 ही जागा हॉटेल राजेशसाठी तत्कालीन सरपंच शंकर खलाणे व ग्रामसेवक देवरे यांनी दिलेली होती. परंतु त्यांनी ती जागा लोंढा लघु प्रकल्प या जागेवर कुठलाही गावठाण नसताना ती जागा लघु सिंचन व खारीखान या गव्हर्नमेंटची असताना त्यांनी दिली, ठराव करून दिली आणि त्यांनी नंतर खाडाखोड करून 1600 मीटर बाय 160/1600 मीटर अशी त्यांनी नावं करून घेतली आणि जवळजवळ त्या लोंढा लघु प्रकल्पामुळे जवळच्या 4 गावांचा पाण्याचा मोठा फायदा आहे, विहिरींचा आटत नाही, गुरंढोरांचा मोठा फायदा आहे आणि त्यांनी ती जागा बक्षीसपत्र त्यांच्या मिसेसच्या नावाने देऊन ती जागा त्यांनी हडप केली. आज गुन्हा दाखल झालेला आहे. 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाणे, तत्कालीन ग्रामसेवक देवरे, हॉटेल राजेशवाला मालक राजेश चंद्रकांत सोनवणे, सुनील देसले, बोरचे आणि एक हॉटेलचा आपला ग्रामपंचायतीचा क्लर्क या अशा 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही गेल्या 1 वर्षापासून हा लढा आमचा चालू होता, कारण हा शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांशी निगडीत होता, म्हणून 1 वर्षापासून आम्ही लढा चालू होता. शेवटी प्रशासनाकडे आम्ही 1 वर्षापासून फिरत होतो. शेवटी आम्हाला 9 महिना पहिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हा दाखल करा असं सांगितलं असताना सुद्धा तत्कालीन आजचे जे PI धनंजय पाटील यांनी तो राजकीय प्रेशरमुळे टाळाटाळ करत होते. शेवटी आम्हाला नाशिकचे IG, धुळे जिल्ह्याचे SP यांच्याकडे जाऊन आम्हाला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा गुन्हा मागणी करावा लागला आणि तो काल रात्री 9 वाजता तो गुन्हा दाखल झाला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.